अक्षय सोमनाथ काळे, राहणार जुन्नर. आता 27 एप्रिलला रात्री 10-10:30च्या दरम्यान ऍक्सिडेंट झाला होता. तो झाल्याच्या नंतर मला माझ्या मित्रांनी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून यशवंतराव चव्हाण जुन्नर इथल्या हॉस्पिटलमध्ये आणलं. तिथं आणल्याच्या नंतर त्यांनी माझ्यावरती ट्रीटमेंट केली, म्हणजे जे काय स्टार्टिंगला असेल ती. त्यानंतर जेव्हा एक्सरे आम्ही फोटो वाढले एक्सरे, तर त्यामध्ये बॉलला क्रॅक आहे असं समजलं. तर ते समजल्याच्या नंतर त्यांनी, म्हणजे सगळ्यांचा डिसिजन असा होता की बाहेर कुठलं तरी हॉस्पिटलला चांगल्या घेऊन जायचं. पण त्या हॉस्पिटलचे जे ओनर आहेत, तर डॉक्टरांच्या आधी त्यांनी सगळ्यांना एक्सप्लेन करून सांगितले की नाही, आमच्या इथे ते सक्सेस होईल, तुम्ही कुठेही गेले तरी तुम्हाला हेच स्क्रूचं ऑपरेशन करावं लागेल. आणि ते स्क्रू पाहिले तर अक्षरशः अंगावरती काटा येईल की एवढ्या मोठ्या प्रमाणाचे, म्हणजे एवढे मोठे स्क्रू होते की ते बाहेर काढल्यानंतर मी पाहिले. आणि जेव्हा मी त्यांना हे विचारल्यानंतर गेलो तर ते बोलले की आम्ही तुम्हाला दुसरा ऑप्शन सुद्धा दिला होता, जो की त्यांनी दुसरा ऑप्शन दिलाच नव्हता. हे स्क्रू अक्षरशः आपण एखाद्या फर्निचरच्या कामाला वापरतो तेवढे मोठे स्क्रू आहेत. तर त्यांनी आपल्याला दुसरा ऑप्शनच दिला नाही की हे स्क्रू जर नाही टाकले त्याच्याऐवजी THR करा, तुम्ही 2 दिवसात चालाल किंवा 15 दिवसात रिकवर व्हाल तुमची तब्येत. त्या स्क्रू टाकल्यानंतर 3 महिने घरी झोपून राहायचं असं त्यांनी मला सांगितलं. म्हणजे मला तर नाही सांगितलं, पण बाकीचे माझ्यासोबत मित्र होते, घरचे होते, त्यांना सांगितलं. हे ऑपरेशन सक्सेस होत नाही असं मला कमीत कमी 5-6 डॉक्टरने सांगितलं. मी जेवढ्यांकडे चेकअपला गेलतो, हे ऑपरेशनच तुम्हाला लागू होत नाही, तुमचं काय केलं. मलाही थोडा डाऊट आला. ठीक आहे, नीट झाल्याच्या नंतर मी त्यांच्याकडे इन्क्वायरीला गेलो. गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की नाही, हे ऑपरेशन आम्ही जे केलं ते योग्य होतं. म्हणजे ठीक आहे, देवासारखं आम्ही डॉक्टरांना मानतो, तुम्ही जे काय डिसिजन घेतला आणि जे काय झालं ते समजा योग्य झालं. पण जेव्हा मी बिलिंग डिपार्टमेंट वरती आलो, म्हणजे 3 महिने अक्षरशः मी त्यांच्याकडे बिलं मागत होतो. म्हणजे माझे वडील जात होते बिलं आणायला, मी त्यांना मेसेज करत होतो. म्हणजे हॉस्पिटलच्या स्टाफला मी त्यांचा मेसेज केला होता. 18 जूनला मेसेज केला होता, माझं तुमच्या हॉस्पिटलमध्ये जे ऑपरेशन झालं त्याचं कोटेशन पाठवा आणि स्क्रूचे 9,000 जास्त घेतले त्याचं पण बिल उद्या नक्की द्या साहेब. माझे वडील आले होते, त्यांना आज देतो उद्या देतो, पण बिल दिलं नाही असं त्यांनी आजपर्यंत गेले 3 महिने रखडवलं. 3 महिन्यानंतर मी थोडा नीट होऊन आलो, म्हणलं आता स्वतःच गेल्याशिवाय काय पर्याय नाही. म्हणून आम्ही गेलो. ते बिल द्यायला थोडं टाळाटाळ करत होते. दिली त्यांनी बिलं, नाही दिली नाही, पण बिलं अशी दिली की बिलांची विसंगती एवढी खराब होती. पहिले जे 27,900 रुपयाचं बिल त्यांनी दिलं, त्याच्यामध्ये 9,000 रुपये त्यांनी आपल्याकडून ते स्क्रू टाकायचे घेतले. मला असं वाटलं आता आपण सर्वसामान्य माणसं 9,000 रुपये स्क्रूचे घेतले, म्हणजे ते म्हणले PMJY मधून बाकीचे पैसे येणार आहे. म्हणलं स्क्रूची किंमत ही बऱ्यापैकी जास्त असेल, 40-50 हजार रुपये, म्हणून आपल्याकडून 9,000 घेतले. तर मी जेव्हा त्यांच्याकडे बिलाचे हे घ्यायला गेलो तेव्हा बिल मला कळालं ते 10,500 रुपयाचंच बिल आहे, म्हणजे स्क्रू आहे. आणि हे बिल ज्यांनी स्क्रू बनवलेत किंवा ज्या कंपनीचं आहे त्यांचं बिल आहे. 10,500 रुपयाच्या स्क्रूचे त्यांनी 9,000 आपल्याकडून घेतले आणि गव्हर्नमेंटकडून 15,000 रुपये घेतले. म्हणजे टोटल किती घेतले स्क्रूचे? स्क्रूचे आपल्याकडून 9,000 घेतले. आता गव्हर्नमेंटकडून हे बघा ना, गव्हर्नमेंटकडून 15,000 ते ऑपरेशनचे आले आणि बाकीचे असे वेगवेगळे खर्च पाहता 56 की 60,000 रुपये काहीतरी त्यांनी घेतले होते. मी त्यांना हे जेव्हा विचारायला, म्हणजे ते मला बिलं देत नव्हते अक्षरशः, आणि बिलांवरती पाहणं कुठे त्यांचा हॉस्पिटलचं नाव नाही की काय नाही, पेड म्हणून देणार. आता हा शिक्का पण ते देत नव्हते ऍक्च्युली. आणि याच्या टायमाला असं झालं की मी त्यांना म्हणलो किंवा 9-5-14, म्हणजे ते म्हणले मला की PMJY मधून 5,000 रुपये आम्हाला आले.
आणि तुमच्याकडून 9 घेतले, असे 14,000 रुपये, जो वर्षा काय 2-2.5 हजार रुपये गॅप राहतोय, तो आमच्या हॉस्पिटलचा प्रॉफिट आहे. म्हणलो प्रॉफिट आहे तर म्हणलो मला माझं बिल द्या, म्हणलो ते तुमचा प्रॉफिट असेल आम्ही दिले तुम्हाला, पण आम्हाला आमचं बिल पाहिजे. मग त्यांनी असं खोटं बिल बनवून दिलं. या बिलासाठी अक्षरशः मी उभं राहता मला येत नाही तिथं त्यांनी 2.5 तास उभं ठेवलं. परत नंतर बोलायला नको त्यांनी की हे बिल आमचं नव्हतं, म्हणून मी तिथं व्हिडिओ पण बनवला की हे त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये बिल घेतलं. बरं, त्यांनी बिलं घेण्याची पद्धत त्यांची खूप छान आहे. म्हणजे हॉस्पिटलच्या स्कॅनरला ते बिल घेतात की नाही बाकीच्यांचं मला माहित नाही, पण माझं घेतलं नाही त्यांनी. मग कुठं घेतलं बिल ते? त्यांचं प्रायव्हेट आहे ते, साकीब म्हणून आहे. हां, दुसऱ्याच्या नावावरती बिल घेतलं. तुम्हाला स्क्रीन हे पण दाखवतो, त्याचे स्क्रीनशॉट पण असेल त्याचे माझ्याकडे. त्यांना आपण पैसे मारल्याचे आणि वरती मेडिकलचे जे काय हे होते पैसे त्यांनी गव्हर्नमेंट कडून पण घेतले होते. म्हणजे माझ्याकडून 41 रुपये घेतले. मी बिल नंतर पाहिले ते 3100-3800 काय तर रुपयाची होते. त्यांच्या प्रायव्हेट अकाउंटला त्यांनी बिल घेतलं. कागदी हा, साकीब साकीब. म्हणून. तारीख त्याच्यावरती काय 18 जुलै. हो. आणि उरलेले जे पैसे होते त्यांचे, म्हणजे जे काय 8-9 हजार रुपये ते लॅबचे आणि कसले मेडिसिनचे, ते 8-9 हजार रुपये जे राहिले होते तेव्हा ते ऑनलाईन नव्हते वडिलांकडे. ते म्हणले ठीक आहे तुम्ही खाली मी येतच राहतो, आल्यानंतर मला तुम्ही द्या. त्यांनी 1-2 दिवसांनी इथून घरापासून जाताना साकीब बाईला ते पैसे पप्पांनी देऊन टाकले, 8 का 9 हजार रुपये ते. बरं, टोटल बिल किती झालं यांचं? 27,000 ते आणि 8 ते असे 25-26 हजार, 35,000 रुपये आपण त्यांना दिले. सगळं ऑपरेशनचा खर्च किती आला इथं? गव्हर्नमेंट कडून त्यांनी 56 की 60 हजार रुपये काहीतरी घेतले आणि माझ्याकडून 35,000 रुपये जवळपास. आणि मग किती एकंदरीत किती खर्च आला सगळ्या गोष्टींना? 60 आणि 35, 60 आणि 95,000 रुपये. बरं. आणि ह्या गोष्टीसाठी तुम्ही बाकीच्या डॉक्टरांकडे जे सेकंड ओपिनियन घेतलं त्यांनी किती खर्च सांगितला? ह्या ऑपरेशनची गरज होती का? असं ते बोलले 20-25 हजार रुपयात होतं. हां. बरं, मी जेव्हा म्हणजे मला पण वाटलं की आता ठीक आहे, जो तो चढाओढीमध्ये ह्याच्या त्याच्याबद्दल वाईट बोलत असेल किंवा खरं सांगत नसेल, तर मी काय केलं, माझा एक सरे मित्राच्या मोबाईलवरून एका डॉक्टरना पाठवलं आणि मी बोलतो असं दाखवलं नाही. त्यांना ओपिनियन विचारलं की म्हणलं असं असं ऑपरेशन म्हणजे ऍक्सिडेंट झालाय, पेशंट तुमच्याकडे आणायचंय, काय करू? त्यांनी मला एक वेगळंच काहीतरी ऑपरेशनचं नाव सांगितलं, मला ते आता आठवत नाही. म्हणलो ठीक आहे, पण मला इथं डॉक्टरने सांगितलं की तुम्ही स्क्रू टाका. ते बोलतात स्क्रू नका टाकू, स्क्रू हे चालतच नाही, 10-15 वर्षाच्या मुलांपर्यंत ठीक आहे सक्सेस होऊ शकतं, ते तुम्हाला होणार नाही. तुमचं वजन, तब्येत, हाईट पाहता म्हणतात, ते वय पाहता तुम्हाला ते सूट होऊ शकत नाही. मग ट्रीटमेंट पण चुकीची झाली असं तुमचं? हा, माझं म्हणणं आहे, ट्रीटमेंट पण चुकीची झाली. ट्रीटमेंटची गरज नव्हती, ऑपरेशनची गरज नव्हती. बरं. आणि जे बायमोलर का पायमोलर म्हणून कुठलं ऑपरेशन होतं ते करून मी जे 2 दिवसात चालणार होतं, बाकीच्या डॉक्टरांनुसार, असं मी म्हणत नाहीये, बाकीचे डॉक्टर मला बोलले की ह्याच्या ऐवजी जर हे ऑपरेशन केलं असतं तू 2 दिवसात चालला असतं. बरं. बोन डिसलोकेशन होतं की फ्रॅक्चर होतं? म्हणजे फ्रॅक्चर झालं होतं, हल्लं होतं म्हणजे डिसलोकेशन होतं. डिसलोकेशन. ओके, ठीक आहे. आणि याच्यासाठी बाकीच्या डॉक्टरांनी जे तुम्हाला सांगितलं की 2-3 दिवसामध्ये तुम्हाला चालता येईल, ह्या ऑपरेशनची गरज नाही. यांनी ते ऑपरेशन केल्यानंतर ते स्क्रू काहीतरी तुमचे हल्ले, सटकले ते. हा, मग त्यानंतर परत दुसरं ऑपरेशन करावं लागलं. हा, ते दुसरं ऑपरेशन हिप रिप्लेसमेंट करावे लागले, त्यांच्यामुळे बॉल डॅमेज झाला माझा. अच्छा, स्क्रू टाकल्यामुळे, चुकीचं ऑपरेशन केल्यामुळे बॉल डॅमेज झाला. अच्छा. आणि मग ते ऑपरेशन आपण यांच्याकडे केलं की दुसरीकडे? मी त्यांच्याकडे पण, त्यांना पण प्रायोरिटी दिली होती, त्यांना विचारलं, पण त्यांनी म्हणजे बाकीच्या ज्या डॉक्टरांपेक्षा मला त्यांचा खर्च जास्तच वाटला. आणि पहिला ऑपरेशनचा अनुभव मी घेतला होता की त्यांनी या स्क्रूची बिलं सुद्धा मला नीट दिली नव्हती, 3-3 महिने लावले होते. आता बाकी दुसरीकडे जेव्हा केलं तर त्यांनी डिस्चार्जच्या वेळेलाच आपल्याला सगळी बिलं, त्या इम्प्लांटचे जे काही स्टिकर्स होते ते किंवा ते बॉक्स, हे सगळं क्लिअर ट्रान्सपरंट व्यवहार होता सगळा त्यांचा. म्हणजे जे काही केलं ते त्यांनी एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने केलं. आणि ही फाईल आणायला 3 महिने त्यांनी म्हणजे
ही फाईल द्यायला 3 महिने लावले साहेब त्यांना. का बरं, कशासाठी? ते म्हणले आम्हाला गव्हर्नमेंटला दाखवायला लागते. आता गव्हर्नमेंटने पैसे तुम्हाला दिले, सगळं काय झालं, तुमच्याकडे फाईल ठेवायची गरज काय? गव्हर्नमेंटला दाखवण्यासाठी तुमचे ओरिजिनल बिल आणि तुमचे सगळे जे काही डायग्नोसिसचे तुमचे रिपोर्ट्स, ऑपरेशनचे जे काही सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळं ठेवून घेतलं त्यांनी. हा, सगळं ठेवून घेतलं त्यांनी 3 महिने. 3 महिने. आणि याचं कारण सांगितलं की गव्हर्नमेंटला दाखवावं. हा, दाखव असं पप्पांना बोलले. नंतर मी मागत होतो, मला आता ते काय खोटे होते सगळे, त्यांना बिलच खोटे द्यायचे होते. त्यांना असं विचारणार आजपर्यंत कोणी भेटलं नव्हतं, मी भेटलो, त्याच्यामुळे थोडे ते व्हायबल झाले. बरं, हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर तुमच्याशी कम्युनिकेट करत होते की दुसरं कोणी होतं? हा, डॉक्टर होते ना, गुरुनाथ सावंत म्हणून डॉक्टरच आहेत ते सध्या तिकडचे, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने. कारण की तिथं काही ऑपरेशन हो, कोणाचंही काही हो, ते स्वतः पहिले तिथे डॉक्टरांच्या ऐवजी ते पहिले सल्ला द्यायला. ते कोण आहेत? ते ओनर आहेत का डॉक्टर आहेत ते मलाही माहित नाही. मग त्यांचं शिक्षण वगैरे तुम्ही बघितलं नाही? ते डॉक्टर नसतील तर मग शिक्षण तुमच्या काय? आता हे जे पठाण डॉक्टरने माझं ऑपरेशन केलं त्यांनाही विचारलं होतं मी, गुरुनाथ सावंतांना, की त्यांचं खरंच क्वालिफिकेशन काय आहे. मग काय सांगितलं त्यांनी? नाही, ते म्हणले का आम्ही असं काय फ्रॉड डॉक्टर नाही ठेवत म्हणा, जे आहे ते खरंच आहे, जे ठेवले ते बरोबर डॉक्टर. दुसरं जे ऑपरेशन झालं तुमचं रिप्लेसमेंटचं, ते कुठं झालं? संगमनेरला झालं. आणि त्यासाठी खर्च किती आला त्यासाठी? त्याला 2,70,000 रुपये. आणि इथं तोच खर्च किती सांगितला होता? 3,90,000 रुपये सांगितलं होतं त्यांनी. अच्छा. जे आधी चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन झालं आणि त्यानंतर त्यांच्या चुकीमुळे तुम्हाला हे ऑपरेशन करावं लागलं, हे त्यांनी ऍडमिट केलं, म्हणजे त्यांनी मान्य केलं? हे नाही, मान्य नाही करत ते म्हणतात आम्ही जे केलं ते योग्य केलं. ठीक आहे. त्यांनी असं सांगितलं होतं की तुमचं हे स्क्रू टाकल्यानंतर परत तुम्हाला चालता येईल आणि बाकीचं काय करायची आवश्यकता राहणार नाही? नाही, असं नव्हते बोलले ते. त्यांनी फक्त आपल्याला दुसरा पर्याय दिला नव्हता. म्हणजे त्यांनी काय तेव्हा म्हणले की तुम्ही कुठेही गेले, महाराष्ट्रात कुठेही गेले तर तुम्हाला स्क्रू टाकणं हा पर्याय पहिला दिला जाईल. त्याच्यात 50% चान्सेस आहेत सक्सेस. एकच ऑप्शन दिलं होतं फक्त हा. तुम्हाला. तर घरच्यांनी विचारलं पण त्यांना की 100% चान्स कशात आहे, बाबा आम्हाला परत ऑपरेशन करायची किंवा परत त्याला त्रास न होण्याची. ते म्हणले, त्यांनी असं काही सांगितलं नाही, तुम्ही काही करा पण पहिले हे करा, नंतर बाकीचं बघू आपण पुढे काय. त्यांनी दुसरा ऑप्शनच आपल्याला दिला नाही. THR बोलले असते तर हे ₹1,00,000 जाईपर्यंत आपण तिकडे 2,70,000 रुपये गेले, तेवढंच केलं असतं. इतर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या ऑपरेशनची गरजच नव्हती? नव्हते. मग त्यांनी नाही, गरज होती का नाही हे असं ते तर बोललेच की नाही, गरजच नव्हती ह्या ऑपरेशनची. त्याच्याऐवजी दुसरं ऑपरेशन ते करू शकले असते. म्हणजे हे जर 20,000 रुपयाचं ऑपरेशन असेल तर ते 55-60,000 रुपयामध्ये दुसरं ऑपरेशन होतं असं त्यांचं म्हणणं आहे. रिप्लेसमेंटचं म्हणता की नाही, रिप्लेसमेंट नाही, दुसरं? या स्क्रू नंतर अजून एक बायमोलर का पायमोलर असं काहीतरी ऑपरेशन सांगितलं त्यांनी मला. म्हणजे आपला बॉल तुटलाय आणि जे खालचं हाड आहे त्याच्यामध्ये पट्टे टाकून ते काहीतरी ऑपरेशन असं, तर आपण त्यामध्ये नाही, त्याच्यामुळे एवढं काय माहिती. म्हणजे आपला आता थेट आरोप हा आहे की यांच्या चुकीमुळे आम्हाला तुम्हाला एवढा मोठा त्रास झाला. एवढा मोठा खर्च तर करावाच लागला. आणि प्लस ही जी काय फसवणूक चालू आहे, खोटं बिल जे काय ते देतात ते त्यांचं हॉस्पिटलचं कुठे नाव न टाकता. बरे 27,000चं जे पहिलं बिल दिलं, त्यानंतर मी जेव्हा परत मागायला गेलो, मी म्हणलो त्यांना माझ्याकडून हे बिल हरवलंय, पहा ना तुम्ही दुसरं बिल त्यांनी कसं दिलं मला. म्हणजे 27,000चं बिल दिलं होतं आणि दुसरं बिल त्यांना त्यांचं ताळमेळ नाहीये, नंतर 23,000चं बिल दिलं. दुसऱ्या बिलामध्ये कुठल्या गोष्टी कमी झाल्यात? त्यांना त्यांचं ताळमेळ लागलं पाहिजे, आपण तर नाही चेक केलं ते. तुम्ही जे काय ट्रीटमेंट केली, तुम्हाला आता समस्या काय काय आहेत हे ऑपरेशन झाल्यानंतर? काय मला आयुष्यभर बसायचंच नाही, 10-15 वर्ष या ऑपरेशनची. मांडी घालता येत नाही? नाही, मांडी नाही. चालायला त्रास होतो? चालायला बऱ्यापैकी त्रास होतो. झोपताना त्रास होतो? हा, झोपायला ते एकच साईडला लागतं. ज्या साईडला ऑपरेशन झालं त्या साईडला झोपताच आहे. किती दिवसांनी तुम्हाला तसं झोपता येईल? ते अजून 1-1.5 वर्ष तरी जाईल असं. त्यांच्यामुळे माझं बरंचसं नुकसान झालं. माझंच नाही, बऱ्याच लोकांचं इकडे होतंय. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा त्यांनी माझं त्याच दिवशी जवळपास 4,000 रुपयाच्या लॅब टेस्ट केलाय. म्हणजे खरंच अनावश्यक होतं, त्याची गरजच नव्हती. पाहणार म्हणजे कशासाठी करायला लागतात एवढा लॅब टेस्ट, हेच मला कळालं.
आणि जेवढं मोठं दुसरं ऑपरेशन जेव्हा माझं झालं तर तेव्हा साधं एक ब्लड टेस्ट सुद्धा तिकडं केले नाही, आणि इकडे एवढ्याशा छोट्या ऑपरेशनला त्यांनी माझे जवळपास 4,500. बरे हे लॅब त्यांच्याच इथली, ही बिलं खरी आहेत का खोटी आहेत, त्यांनी खरंच रिपोर्ट म्हणजे आपलं ब्लड घेऊन केलंय की नाही केलंय त्यांचं त्यांना माहिती. परत मेडिसिनच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जवळपास आपल्याला 4100 रुपये आपल्याकडून घेतले, पण ती बिलं जेव्हा मी नंतर घेतली तर ती काहीतरी 3,032 रुपयाची बिलं निघाली. त्याचे त्यांनी 4-4,500 रुपये घेतले. पण बिलांच्या मेडिसिनच्या बाबतीत असा का ती लिव्हेरिया 500 गोळी म्हणून एक गोळी आहे, तर ती चालू ठेवायची होती. तर त्यांचा एक टाळे डॉक्टर म्हणून ते सुट्टीवर गेलते, त्यांनी त्या दिवशी मान्य केलं मी सुट्टीवर गेलतो. त्याच्यामुळे त्यांना नंतर जाताना समजा तुम्ही सुट्टीवर जाताय तर तुमचं काम आहे सांगून जाणं की बाबा ही गोळी तुम्ही कायमस्वरूपी चालू ठेवा किंवा काय करा. त्यांनी कुठल्याही गोष्टीची इंटिमेशन दिली नाही. त्यानंतर जेव्हा मी 1 महिन्यानी दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो तर त्यांनी पाहिलं ही लिव्हेटर चालू होती, मग ती बंद आहे का आता? म्हणतो हो. म्हणजे ते एक गोळी चालू होती मला ह्या हॉस्पिटलला, ती आता तिकडे जाऊन मला 2 खायला लागतात, आणि त्याच्यामुळे मला म्हणजे एवढा त्रास होतोय ना, डोकं दुखणं म्हणा किंवा अजून काही गोष्टींचा. त्या गोळीविषयी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं नाही त्यांनी की नाही, त्यांनी बाकीच्या हॉस्पिटलला जसं समजावून सांगतात का ही गोळी बाबा कसली, तर ही गोळी तू का खाल्ली पाहिजे आणि आठवणीने खा. हे बाकीचे डॉक्टर म्हणजे देव असतो आपल्याला, आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवतो. त्यांनी आपल्याला सांगितलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची डिटेल दिली पाहिजे, ही त्यांनी काहीच केली नाही. आणि टाळेवर मला म्हणतात का बाबा तू मला विचारलं नाही. आता मला माहिती का ही गोळी कसली, मला वाटलं काहीतरी थंडी तापाची गोळी असेल कसली. आता आमचं ऑपरेशन केलं ज्या सुदर्शन पाखान म्हणून डॉक्टर आहेत त्यांनी, आम्ही शेवटी त्यांना दाखवणार ना का आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे आम्हाला गोळ्या कुठला खायच्या हे विचारायला. म्हणजे थोडक्यात डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या ह्या सगळ्या त्यांना त्यांचा हलगर्जीपणा याच्यामध्ये झालाय आणि त्याच्यामुळे तुम्हाला आज आयुष्यभराचा त्रास सहन करावा लागतो. त्या हॉस्पिटलला पण नाव असं दिलं यशवंतराव चव्हाण मल्टी स्पेशालिस्ट. म्हणजे आता आपल्यासारखी लोक, आता आपल्या गावाकडची जी गरीब लोक असतात ती YCM म्हटल्याच्या नंतर जातात पुण्याचं हॉस्पिटल म्हणतात, तिकडं फ्रीमध्ये सगळ्या काही गोष्टी होतात. तर इकडं पण ते नाव पाहून लोक बरीचशी व्हायबल होतात आणि तिकडे जातात, त्यांना वाटतं हे सगळं फ्रीमध्ये, पण ते घेतात आतमध्ये फ्रीमध्ये करण्याच्या नावाखाली स्कीम लावतात. पण स्कीम समजा एखादी असेल पाय तुटण्याची, तर त्यांनी मगाशी मी तुम्हाला दाखवलं तर 25,000 भलतेच काढून बसले स्कीम मधून. तर हे आरोग्य प्रशासनाने याची दखल घ्यावी. तसं मुंडे साहेब काम करतायत, तसं ह्या संबंधित विषयात जे कोणी अधिकारी असतील त्यांनी सुद्धा लक्ष घालून या हॉस्पिटलवरती कारवाई करावी. जे काही स्कीम मधून पैसे घेतात आणि प्रायव्हेट म्हणजे जो काही पेशंट असेल त्याच्याकडूनही पैसे घेतात, त्यातही थोडं लक्ष घालावं. आणि जी काही खोटी बिलं देतात, म्हणजे गोरगरीब जनतेला असं चुकीची लुटमार होणार नाही, ते वाचतील कुठेतरी. आणि त्या नावाच्या बाबतीमध्ये सुद्धा थोडं कन्फ्युजन होतं. तो हॉस्पिटलने ते नाव बदलावं, नाही तर तिथं प्रायव्हेट म्हणून काहीतरी मोठा बोर्ड लावून टाका.